नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता विधानसभेचे पश्चिम महाराष्ट्रातल्या पण आता सध्या प्रचार सगळीकडे चालू आहे. पुण्याचं विश्लेषण झालंय. आज आपण कोल्हापूरकडे जात आहोत. कोल्हापूरमध्ये नक्की काय चालू आहे? आता कोल्हापूरमध्ये एकूण मतदारसंघ आपण बघायला गेलं तर 10 मतदारसंघ आहेत. तर 10 मतदारसंघाचं आपण विश्लेषण करायचंय आणि त्याच्यामध्ये सुरुवात आपण करतोय कोल्हापूर दक्षिण मध्ये. दक्षिण मध्ये आता सध्या काय अवस्था आहे तर दोन्हीही तुल्यबळ आहेत. दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी. ऋतुराज पाटील साखर कारखाने सहकार सम्राट दोन्हीकडे पण आहेत. अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील म्हणजे बंटी पाटील, सतेज पाटील यांचा हा पुतण्या. तर अमल महाडिक हा महादेवराव महाडकांची चिरंजीव. दोन्ही तुल्यबळच आहेत. त्यामुळे टसल तर आहेच, पण कोणतरी एक तर निवडून येणार. बरं, परंपरागत एकमेकात जे क्रॉस आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत, परंतु मुलं तशी नाहीत. मुलं सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीने. अमल महाडिक सुद्धा असेल आणि ऋतुराज पाटील हे दोघंही तसे सुसंस्कृत, एज्युकेटेड, अतिशय चांगले आहेत. म्हणजे कुठल्याही खालच्या थराला जाणाऱ्यातले ते दोघंही नाहीत. असे ते उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडी. तर काँग्रेसकडनं ऋतुराज पाटील आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडनं अमल महाडिक आहेत. तर यांच्यामध्ये टसल आहे. त्यामुळे ऋतुराज पाटलांना आता महाविकास आघाडीचं वातावरण आहे, परंतु ते वातावरण आता तसं म्हटलं तर महायुतीचं पण आता त्यांनी कव्हर केलेलं आहे. मधल्या काळात लोकसभा निवडणुका झाल्यापासून भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर गेलेला होता, हे सत्य आहे. कारण त्यांना 9 खासदारावरच समाधान मानावं लागलं. तर त्यामुळे आता महाविकास आघाडी आहे. आणि काँग्रेस तर हवेतच होतं, पण आता तसं हवेत राहण्याचं काही कारण नाही. कारण भारतीय जनता पक्षाचे नेते सगळे जागरूक, अतिशय जागृत अवस्थेत त्यांनी सगळीकडे आपली बांधणी चालू ठेवलेली आहे. त्यामुळे इथं टसल आहे. अजूनही तिथं काही सांगता येत नाही. त्यामुळे ऋतुराज पाटील येईल की अमल महाडिक येईल ह्याच्यावर आत्ता विश्लेषण करताना एवढंच म्हणावं लागेल की दोन्हीही तुल्यबळ आहेत. आता ह्याच्यात कोणाला लॉटरी लागणार, कोण ताकद लावणार, शेवटी लक्ष्मी प्रसन्न हा विषय येणारच आहे. आणि त्यातही दोन्ही स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे त्याच्यावर काही बोलता येणार नाही. कोल्हापूर उत्तर मध्ये आपण जाऊया. कोल्हापूर उत्तर तर गाजतंय. परवा शाहू महाराज कसे गेले, त्यांच्या सुनेला कशी माघार घ्यायला लागली आणि त्या ठिकाणी राजेश लाटकर जे अपक्ष आहेत त्याला काँग्रेसनं आता ऐन वेळेला पाठिंबा दिला. सुरुवातीलाच तुम्ही का दिलं नाही हे जे सतेज पाटील बोलत होते त्यावेळेला छत्रपती श्रीमंत शाहू महाराज आणि सतेज पाटील यांचा वाद अख्ख्या सगळ्या सोशल मीडियामध्ये, युट्यूब्सवर, चॅनलवर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि आता लाटकर हे राजेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाचे हेही तुल्यबळ आहेत. त्यांना कितपत आता लाटकरना ताकद मिळते काँग्रेसवाल्यांची. आणि त्याच्यामध्ये काय झालंय, जयश्री जाधव ह्या आमदार यांनी ऐन वेळेला आता शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळं राजेश क्षीरसागर यांचं पारडं निश्चितपणानं जड म्हणावं लागेल. आणि तिथं आता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वाटते आहे. आणि राजेश लाटकर हे काँग्रेस पुरस्कृत झालेले आहेत. त्यामुळे ते थोडं आता पिछाडीवर दिसत आहेत. करवीरकडे आपण गेल्यानंतर करवीर मतदारसंघामध्ये राहुल पाटील म्हणजे PN पाटील हे आमदार होते आणि ते आता स्वर्गवासी झाल्यामुळं सहानुभूती नावाचा प्रकार असतो तो राहुल पाटलांना किती मिळेल, कितपत मिळेल. साखर कारखाना आहेच, कारखाना हा आहे. सहकार सम्राट हे सगळेच आहेत तो कोल्हापुरामध्ये. त्यांच्या विरुद्ध आहेत ते पण काय साधे नाही. चंद्रदीप नरके शिवसेना शिंदे गटांची ताकद म्हणजे मुख्यमंत्र्यांची ताकद कशी मिळते लोकसभेमध्ये आपण बघितलंय. 10 पैकी 7 सीटा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. 15 पैकी म्हणजे स्ट्राईक रेट शिंदेचा हा भारतीय जनतापेक्षा चांगला लोकसभेमध्ये दिसून आला. 15 पैकी 7 म्हणजे चेष्टा नाही. नुकताच पक्ष त्यांनी ते पक्ष फोडाफोडी त्या खोलात न जाता चंद्रदीप नरके हे शिवसेना शिंदे गटाचे हे चांगली लढत देताना तिथं दिसतात. संताजी घोरपडे तिसरे एक उमेदवार आहेत तिथं. जनसुराज्य म्हणजे विनय कोरे यांची सीट आहे ती, पण ती काही फार ताकदवार नाही. मतविभागणी कुठं होते, कारण ते महायुतीत जनसुराज्य पक्ष हा महायुतीत असताना सुद्धा बंडखोरी झाली आहे. मग त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो का राहुल पाटील, पण तसं दिसत नाही. नरके हे अतिशय तुल्यबळ आणि ताकदवान असल्यामुळे त्यांना संधी मिळेल. त्यांचं पारडं आता जड दिसत आहे. आता आपण जाऊ शाहूवाडी पन्हाळा याच्याकडे जर का आपण बघितलं तर विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती त्या पक्षाचे संस्थापकच आहेत ते.
आणि सहकार सम्राट म्हणजे वारणा समूह खूप मोठा आहे आणि त्यांची ताकद ही मान्यच केली पाहिजे. आणि त्यांना विरोध देणारे सत्यजित आबा तेही ताकदीचे आहेत, म्हणजे त्यांना परंपरागत ते विरोधकच आहेत. आणि असं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडनं ते सत्यजित आबा उभारले. लोकसभेत सुद्धा त्यांनी धैर्यशील मानेंना चांगलं फाईट दिली. मुख्यमंत्र्यांना ऐन वेळेला लोकसभेत ताकद लावायला लागल्यामुळे धैर्यशील माने त्यावेळेला आले. हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलेलं आहे. अशा वेळेला सत्यजित आबा विनय कोरेंना कितपत फाईट देतात हेही बघण्यासारखं आहे. पण विनय कोरे यांचं पारडं जड आहे. आता आपण जाऊ कागल हे गाजणारच आहे. कागल विधानसभा म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये समरजित घाटगे राजे कसे प्रवेश केला त्यांनी. आणि आता हसन मुश्रीफना आपण पाणी पाजणार म्हणून वातावरण सोशल मीडियात त्यांनी चांगलं केलं. शरद पवारांनी सुद्धा भाषण केलं. पण तिथं तुल्यबळ उमेदवार जे महायुतीतले आहेत आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे हसन मुश्रीफ 5 वेळेला ते निवडून आलेत. 5 वेळेला, एक आता 5 वेळेला आणि 7 वेळेला मंत्रिपद त्यांनी उपभोगलेले आहेत. असे ते हसन मुश्रीफ सहकार सम्राट तर आहेतच, पण कमर्शियल अतिशय म्हणजे. आणि सकाळी 6ला उठायचं, सगळ्या बंगल्याचे दरवाजे उघडे असतात. कुणी पण सर्वसामान्य मनुष्य येतो, कोण उद्योगपती सुद्धा असतो, कोण पत्रकार असतो, कुणालाही दारं उघडे असतात त्यांची आणि सगळ्यांना मदत करतात. म्हणजे आता समरजित घाटगे खरोखर घरंदाज राजे आहेत. परंतु जनतेच्या मनातला राजा महत्वाचा आहे, तो हसन मुश्रीफ आहे असं बोललं जातं. कारण हसन मुश्रीफांना पक्ष कुठलाही असं म्हणत नाहीत. आता तिथल्या भागात काही आमचे पत्रकार जाऊन आले, सर्वे झाले, पण सर्वसामान्य जनता म्हणते हसन मुश्रीफ हाच आमचा पक्ष आहे. म्हणजे जात धर्म कुठलीही जातीवाद नसणारी व्यक्ती म्हणजे हसन मुश्रीफ. कितीतरी मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला. आता त्याच्यावर विश्लेषण खूप झालेली आहेत. ते सर्वांना कसं न्याय देतात आणि कशी भूमिका आहे, कामाला प्राधान्य देतात. सकाळी 6 पासून ते रात्री 1-2 वाजेपर्यंत ते जागे असतात आणि मदत करतात. आणि मंत्रिपदाच्या ते जी खाती होती त्याचा लाभ त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला कसा दिलाय. मग विविध मोठं हॉस्पिटल, शासकीय हॉस्पिटल असेल, कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ उठवता आलाय. त्यामुळे तिथं 122 गाव आहेत. 122 गावामध्ये बऱ्यापैकी त्यांचं 70 ते 80 गावामध्ये फक्त हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ. समरजित घाटगे आहेत, ताकद दिली. मागच्या वेळेला त्यांनी मतही चांगली घेतली, ते 80-90 हजारच्या आसपासही ते गेले ते. परंतु ह्या वेळेला हे राजे कितपत टिकणार या सहकार सम्राटापुढं हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचं पारडं निश्चितपणानं तिथं जड आहे. आणि अजित पवारांनी कसं केलंय, अर्थमंत्री असल्यामुळं निधी अतिशय मागेल तेवढा निधी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी, विशेषतः हसन मुश्रीफांच्यासाठी, आणि त्यांनी मतदारसंघाचाही विकास केला, विविध कामं केलेली आहेत. मग रस्ते असतील, बाकीची कामं असतील. तर त्यामुळं हसन मुश्रीफ हे निश्चितपणानं तिथं आत्ता आघाडीवर आहेत म्हणायला हरकत नाही. हातकणंगलेकडे गेल्यानंतर आमदार राजू आवळे अँटी इन्कम्बन्सीचा हा जो प्रकार आहे, त्यामुळे अशोकराव माने जनसुराज्य ह्यांना लॉटरी लागते की काय असंही बोललं जाते. कारण तिसरे परत डॉक्टर मिणचेकर आहेत, सुजित मिणचेकर स्वाभिमानी शेतकरी आघाडी, आणि वैभव कांबळे स्वाभिमानीचे माजी जिल्ह्याचे, राजीनामा देऊन त्या स्वाभिमानीचा बंडखोरी केलेली आहे त्यांनी. आणि अशी ही मतविभागणी सगळी बघितल्यावर कदाचित अशोकराव मानेंना तिथं त्याचा लाभ उठवता येणार आहे आणि अशोकराव माने कदाचित तिथं लागण्याची शक्यता आहे. आता आपण इचलकरंजीकडे गेल्या राहुल आवाडेंची परंपरा, ते सहकार सम्राट तर आहेत, नगरपालिका सगळी ताब्यात त्यांच्या कशी आली, कसं त्यांनी राजकारण केलं, प्रकाश आवाडे मंत्री होते, नंतर त्यांनी पक्षांतर कसं केलं, हे सगळं कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे. आणि पण राहुल आवाडे सुद्धा, आवाडेंची जी गादी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत. पण त्यांच्या विरोधात मदन कारंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. शरद पवारांचं एक वलय पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा लाभ ह्या कारंडेनं किती मिळतो हाही बघण्यासारखा विषय. मदन कारंडे, विठ्ठल चोपडे अजित पवार गटाकडून तिथं बंडखोरी केलेली आहे. म्हणजे पवार आणि पवार ह्याच्यात अजित पवारांची ती बंडखोरी, ह्याचा लाभ ह्या राहुल आवाडे उठवतील आणि राहुल आवाडेंचं पारडं आता त्या ठिकाणी जड म्हणायला काही हरकत नाही. आता आपण जाऊ शिरोळकडं. शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार, आणि तिथं अँटी इन्कम्बन्सी हा प्रकार अजिबात नाही. कारण यड्रावकर येईल त्याची कामं करतात.
तळागाळातली माणसं त्यांच्याकडे जातात. मग शैक्षणिक संस्था असतील, सहकार संस्था असेल, कारखाने असतील, सगळ्या माध्यमातून त्यांनी शेतकरी वर्गांना खुश ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना मदत करतात, शिक्षण क्षेत्रातनं मदत करतात. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांनी आता दाखवले ते शाहू आघाडी, राजर्षी शाहू, पण ते त्यांनी ते शिंदे गटाचे असतात, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत ते. परंतु आता ठीक आहे, नंतर काय बदल होईल तो नंतर बदल होईल निवडून आल्यावर. त्यामुळं राजेंद्र पाटलांच्या विरोधात आहेत गणपतराव पाटील काँग्रेस आणि उल्हास पाटील हे राजू शेट्टींचे अत्यंत जवळचे. आणि नंतर ते कसं ते आमदार पण झाले त्यांच्यातनं बाजूला गेल्यानंतर, आणि आता ते परत स्वपक्षीय म्हणजे आपल्या स्वगृही आले असं ते झालंय. परंतु तिथं काय फार फरक पडेल, गणपतराव पाटील काँग्रेसचे जरी असले तरी राजेंद्र पाटील यड्रावकर त्या ठिकाणी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. आता आपण जाऊ आजरा चंदगडमध्ये अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर शरदचंद्र पवार गटाच्या, म्हणजे हे आता महायुती आणि महाविकास आघाडी असा हा बघितल्यानंतर, पण भाजपकडून बंडखोरी केली ती शिवाजीराव पाटील. आता त्याच्यामध्ये कसं आहे, मी राधानगरीचा आज इथं खाली आपण राधानगरीकडे जाऊ, आजरा चंदगड झाल्यावर जायचंय, परंतु तो विषय इथं लागू आत्ता होणार नाही. इथं विषय तो शिवाजीराव पाटील भाजपकडून बंडखोरी केलेली आहे त्यांनी. आता त्याच्यामध्ये राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर याच्यामध्ये इतकी टसल आहे, शरद पवार आणि अजितदादा पवार असे दोन गट. अजितदादा पवार यांनी निधी भरपूर दिलाय राजेश पाटलांना, त्यामुळे ते आता पारडं जड दिसते, परंतु नंतर याच्यामध्ये काही सुद्धा बदल होऊ शकतो. त्यामुळे टसल आहे म्हणायला हरकत नाही. राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर, आता प्रकाश आंबेडकर यांचं पारडं शिवसेना शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांची ताकद त्या ठिकाणी लागलेली आहे. परंतु इथं आजपर्यंत राधानगरीमध्ये भुदरगड तालुक्याचाच आमदार झालाय. म्हणून त्यामुळं तिथं ए.वाय. पाटील म्हणून अपक्ष उभारले, त्यांनी हा प्रचार चालू ठेवलाय. ते शरद पवार गटातून बंडखोरी आहे त्यांची. त्यांनी प्रचार काय चालू केलाय, राधानगरीच्या माणसाला राधानगरी मतदारसंघात निवडून देणार आहात की नाही, हे असं त्यांनी एक चालू केल्यामुळे ते वातावरण थोडं झालेलं आहे. पण आजपर्यंत भुदरगड तालुक्याचाच आमदार झालाय. आणि ह्या वेळेला सुद्धा प्रकाश आंबेडकर हे भुदरगडचेच आहेत, ते निवडून येतील. के.पी. पाटलांना फार काय शिवसेना ठाकरे गटाला फायदा होईल असं वाटत नाही. असे हे 10 मतदारसंघाचं आज आपण विश्लेषण केलेलं आहे. आता जसं निवडणूक जवळ येईल तसं नंतर लक्ष्मी प्रसन्नचे योग येत असतात, आणि ते लक्ष्मी प्रसन्न ज्या दिवशी योग चालू होतील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतात. पण जिथं अगदीच टसल आहे तिथं बदल होऊ शकतात, पण जिथं काही टसलच नाही तिथं मात्र आत्ता जे विश्लेषण केले त्या पद्धतीने होईल अशी आपण अपेक्षा धरूया. आज कोल्हापूर झालं, उद्या आपण दुसऱ्या पश्चिम महाराष्ट्र दुसऱ्या जिल्ह्याकडे आपण जाऊ. नमस्कार.